बोला श्वेताताई, काय प्रॉब्लेम आहे? सर, इंग्लिशचा चॅप्टर तुम्ही शिकवायलात ना, त्याच्यामध्ये एक प्रिपोजिशन आहे. त्याच्यामध्ये ना मला म्हणजे असं अडचण येईल की जसं पेपरमध्ये क्वेश्चन्स वगैरे येतात की म्हणजे सॉल्व कसे करायचे ते समजणार नाही ते त्याच्या. बाकीचे चॅप्टर क्लिअर झालेत का? हो. ते प्रिपोजिशनला प्रॉब्लेम आहे. हां. प्रिपोजिशनला होतात का तुम्ही? होते, पण मी म्हणजे अर्धून आले होते त्याच्यामुळं समजलं नाही तुम्हाला. म्हणजे अर्ध्या टॉपिक मधून आल्या होत्या. बरं, तुमचा काय प्रॉब्लेम आहे? तेच आहे सर, म्हणजे प्रिपोजिशनचा. क्वेश्चन्स. बरं, बाकीचे व्यवस्थित झाले? हो. प्रिपोजिशन वरती क्वेश्चन जमणार. प्रिपोजिशन शिकवताना होत्या का तुम्ही? म्हणजे अर्ध्यातून आलती. म्हणजे दोघी ठीक आहे. तुमचा सारखाच प्रॉब्लेम आहे. बरोबर आहे. तर ह्याच्यात काय करायचं ते माहिती आहे का, परत बॅचला ज्या वेळेला आपलं प्रिपोजिशन होईल त्यावेळेला तुम्ही तो कंटिन्यू करून घ्या. आणि प्रिपोजिशन तयार करत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपण ते तसं पाठ केल्यासारखं करायचं नाही. तर त्या शब्दाचं अगोदर फंक्शन काय आहे ते लक्षात ठेवा. जसं असं मी तुम्हाला नेहमी सांगतो की इंग्लिशमध्ये शब्द किती आहेत? 8च आहेत. आणि 8ला 8 शब्दांचं फंक्शन वेगवेगळं आहे, म्हणून ते 8 शब्द आहेत. नाही तर मग एकच शब्द असला असता. प्रत्येकाचं फंक्शन कसं आहे? वेगवेगळं आहे. आलं लक्षामध्ये? म्हणजे प्रिपोजिशन जे आहे ना, त्या प्रिपोजिशनचं तुम्हाला फंक्शन माहिती पाहिजे. आणि प्रिपोजिशन तयार करत असताना फक्त प्रिपोजिशनचा अभ्यास करून चालत नाही. तर ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त दुसरा शब्द आहे तो म्हणजे व्हर्ब, आणि त्याच्यासोबत आणखीन एक शब्द आहे ऍडजेक्टिव्ह. तर प्रिपोजिशनचा अभ्यास करत असताना हे व्हर्ब आणि ऍडजेक्टिव्ह जे आहेत हे लई महत्वाचा रोल म्हणजे प्ले करतात. हे व्हर्ब आणि ऍडजेक्टिव्ह जे आहेत, हे व्हर्ब आणि ऍडजेक्टिव्हला आपल्याला समजून घेता आलं की प्रिपोजिशन वरचे क्वेश्चन तुमचे सुटायला तुम्हाला खूप सोपं जातं. आता हे कसं, समजा आता मी या ठिकाणी घेतलं, समजा एक ऑन प्रिपोजिशन आहे आणि दुसरं ऑन टू हे एक प्रिपोजिशन आहे. बरोबर आहे. आता हे ऑन जे आहे का, आता ज्या वेळेला तुम्हाला हे सगळं आपण व्हर्ब कडे पाहिलं की आपल्याला हे कोणतं कुठं घ्यायचं हे समजतं. ठीक आहे. आता मी म्हणलं द बुक इज ऑन द टेबल, द बुक इज ऑन द टेबल, ह्याच्यामध्ये व्हर्ब कोणता आहे? इज आहे. बरोबर आहे. आलं लक्षामध्ये? मग इज हा व्हर्ब कसा आहे? स्टेटिव्ह आहे. तिथं ऍक्शनच दाखवत नाही तो. मग ऍक्शन दाखवत नाही तर त्या ठिकाणी आपल्याला प्रिपोजिशन कोणता यूज करायचा आहे? ऑन करायचा आहे. आलं लक्षामध्ये? पण मी जर तुम्हाला असं जर म्हटलं की बाबा हे पुस्तक तिथं ठेवा, ठीक आहे, आलं लक्षामध्ये, किंवा मी म्हटलं तो पुस्तक टेबलवर ठेवतो, ही पुट्स द बुक ऑन द टेबल का ऑन टू द टेबल. आता पुट्स म्हटल्याच्या नंतर काय झालं? पुट्स हे व्हर्ब आहे ना, बरोबर आहे. मग ते ऍक्शन व्हर्ब आहे हा, आणि ट्रान्झिटिव्ह व्हर्ब आहे. बरोबर आहे. म्हणजे ठेवण्याची क्रिया कुणावर राहिली? पुस्तकावर. मग त्याच्यात ती ऍक्शन जी आहे त्याच्यामध्ये मोशन आहे की नाही? मग इथं इज व्हर्ब आहे म्हणून आपण ऑन घेतलाय, आणि आता इथं पुट्स आहे म्हणून काय घेतलंय? इथं ऑन टू. कारण त्याच्यामध्ये काय आहे? ऍक्शन आहे, मोशन आहे. मोशन आलं की काय? ऑन टू आहे. मग हे आपल्याला पुन्हा सांगितलं ऑन घ्यायचं आणि इकडे ऑन टू घ्यायचं व्हर्ब. पुन्हा सांगितलं व्हर्ब न सांगितलं. म्हणून ही गोष्ट जी आहे ही आपण एकदा चेक करणं फार गरजेचे आहे. आलं लक्षामध्ये?